नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे शिक्षण 12वी ITI डिप्लोमा किंवा तुम्ही पदवीधारक असाल तर तुम्हाला शासकीय आस्थापनांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत तुम्ही शासकीय आस्थापनांमध्ये 11 महिन्यासाठी शासकीय कामकाजाचा अनुभव घेऊ शकता। तर त्यासाठी राज्यातील विविध उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कशा पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, त्यासाठी काय अटी काय निकष लावण्यात आलेले आहेत ते वन बाय वन आपण पाहणार आहोत। जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार या जिल्ह्यासाठी हे प्रसिद्ध झालेले आहे। दिनांक 11/12/2025 रोजी। तसेच हा सेम परिपत्रक इतरही जिल्ह्यांतर्गत प्रसिद्ध होईल। तुम्ही ज्या जिल्ह्या अंतर्गत असाल त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवरती डिस्ट्रिक्ट ऑफिसर जी कलेक्टर वेबसाईट आहे त्यावरती चेक करू शकता, किंवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटला देखील तुम्ही हे परिपत्रक पाहू शकता। त्यानुसार तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहे। एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सांगत आहे, कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गतवर्षी राज्यामध्ये 1,34,000 युवकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। या युवकांना सरकारद्वारे आश्वासन देण्यात आले होते की आहे त्या आस्थापनांमध्ये आम्ही तुम्हाला कायमचा रोजगार उपलब्ध करून देऊ, परंतु अद्याप त्या आश्वासनाला ते खरे उतरले नाहीत। त्यामुळे जर तुम्हाला नितांत गरज असेल, तुमच्याकडे दुसरं काही साधन नसेल, शासकीय कामकाजाचा जर तुम्हाला अनुभव घ्यावायचा असेल तर तुम्ही हा अर्ज या ठिकाणी भरू शकता मित्र हो। आणि दुसरी एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही इतरत्र कुठे जॉब करत असाल, तुम्हाला चांगली पगार असेल तर चांगल्या पगारीचा जॉब सोडून या योजनेचा लाभ तुम्ही घेता कामा नये, कारण या योजनेमध्ये तुम्हाला दिलं जाणारा पगार जो आहे तो 6,000, 8,000 आणि 10,000 एवढंच आहे। त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेतेवेळी अगोदर तुमची मनस्थिती सर्व निकषांची शहानिशा करावी लागणार आहे, आणि नंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मी घेणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता त्यासाठी पहा काय सांगण्यात आलेलं आहे। माननीय कार्यालय आस्थापना प्रमुख, यामध्ये सर्व शासकीय असेल, निमशासकीय, खाजगी आस्थापना असेल, महामंडळे असेल, सर्वांना हे लागू असणार आहे। या सर्व आस्थापनांमध्ये नवीन पदनियुक्ती म्हणजे नवीन प्रशिक्षणार्थींना 11 महिन्यासाठी नियुक्ती देण्याबाबत अर्ज किंवा परिपत्रक जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता या परिपत्रकानुसार पहा, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, त्याचं वय 18 ते 35 वर्ष वयोगटातील युवक असला पाहिजे, तरच त्यांना या अटीनुसार या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच यामध्ये पहा, केंद्र आणि राज्य शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग महामंडळे यामध्ये उमेदवार भरताना मंजूर पदाच्या 5% एवढे प्रशिक्षणार्थी घेण्यात यावेत व किमान 20 पदे मंजूर असल्यास 5% याप्रमाणे प्रशिक्षणार्थीचे एक पद भरण्यात येणार आहे। ठीक आहे, तर ज्या आस्थापनांमध्ये 20 पदे मंजूर आहेत तर त्या 20 पदे मंजूर असल्या त्या ठिकाणी 5%च प्रशिक्षणार्थी भरले जातील। म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांची संख्या किती असेल, एक पद म्हणजे एकच प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी असणार आहे। ओके, हे महत्त्वपूर्ण असणार आहे। ओके, म्हणजे सरळ या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की फक्त प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आता किती असणार आहे, 5%च प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनांमध्ये भरले जाणार आहेत। ओके, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, तर या अधिकृत वेब पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे। www.cmykpy.mahasoham.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्ही व्हिजिट द्या। त्यावरती तुमचं लॉग इन पोर्टलवरती
तुमची प्रोफाईल क्रिएट करा. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढील प्रोसेस जे आहे, जे डॉक्युमेंट तुम्हाला अनिवार्य आहे ते अपलोड करायचं आहे आणि प्रोफाईल अद्ययावत करून घ्यायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. ओके, आता तुमचं रजिस्ट्रेशन झालं आणि तुम्हाला जॉईनिंग त्या ठिकाणी ज्या आस्थापनामध्ये मिळाली त्या ठिकाणी तुम्हाला परत काय करावं लागणार आहे की तुमची जी काही अटेंडन्स द्यावी लागणार आहे ती अटेंडन्स आता तुम्हाला आधार एनेबल्ड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम म्हणजे AEBS प्रणालीद्वारेच तुमची घेतली जाणार आहे. त्या संदर्भाचे अधिकृत परिपत्रक देखील कौशल्य विभागाने जारी केलेले आहेत. त्यामुळे आता जे नवीन प्रशिक्षणार्थी रुजू होतील त्यांची अटेंडन्स जी आहे ते AEBS या प्रणालीद्वारेच केली जाणार आहे. ओके, तर ही महत्त्वपूर्ण या ठिकाणी अपडेट आहे. या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो की राज्यामध्ये ठिकठिकाणी युवा प्रशिक्षणार्थ्यांमार्फत आंदोलन करण्यात येत आहेत. त्यांना आहे त्या आस्थापनांमध्ये कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ असं आश्वासन या महायुती सरकारद्वारे करण्यात आलं होतं, परंतु अद्याप या आश्वासनाला ते खरे उतरले नाहीत हे मात्र नक्की आहे. त्यामुळे जर तुम्हाला नितांत गरज असेल आणि तुमच्याकडे दुसरे इन्कमचे काहीच पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्ही केवळ 11 महिन्याकरिता या योजनेचा लाभ घेऊ शकता. ओके, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे आणि इतर लाभार्थींपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.